नमस्कार. आज दिनांक 30 एप्रिल 2021 सायंकाळचे 5 वाजलेत. ICHR या नामांकित संस्थेने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा समावेश करण्यात आला त्याबद्दल या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच मी सर्वांचे मनपूर्वक आणि अंतःकरणापासून ऋण व्यक्त करू इच्छितो. त्यात प्रामुख्याने ऑनरेबल चेअरमन ऑफ ICHR, मेंबर सेक्रेटरी, डायरेक्टर and controlling officer of the Western Region Zone and area coordinator, त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे मला इतिहास संशोधनाच्या वाटेवर पाऊल ठेवता आले ते माझे मार्गदर्शक आणि गुरुवर्य डॉक्टर राजा दीक्षित. त्याचप्रमाणे हे व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, प्राध्यापक भगिनी आणि बंधू, इतिहास प्रेमी, संशोधक आणि सर्व विद्यार्थी या सर्वांना मानापरत्वे नमस्कार करतो आणि स्थानिक इतिहास लेखन या विषयावरती आपणाशी बोलण्याची संधी उपलब्ध झाल्याने स्थानिक इतिहास लेखन या विषयावर विचार मांडत आहे. सर्वप्रथम स्थानिक इतिहास लेखन ही संकल्पना भारतात कशी आली? इतिहास लेखनाच्या वेगवेगळ्या नवनवीन प्रवाहांप्रमाणे हाही एक नवीन असलेला प्रवाह आजच्या काळात किती आवश्यक बनला आहे आणि आधुनिक इतिहास लेखनामध्ये स्थानिक इतिहास लेखनाचे काय स्थान आहे? त्याचबरोबर प्राचीन भारतीय परंपरेपासून आणि इतिहास लेखन शास्त्रापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत भारतीय इतिहास लेखनामध्ये स्थानिक इतिहासाचे महत्व आणि स्थानिक इतिहास लेखनाचे स्थान काय आहे, काय होते. त्याचबरोबर 1992 नंतर आलेल्या जागतिकीकरणामध्ये इतिहास संशोधनाच्या वेगवेगळ्या महासंकल्पनांमध्ये आणि या सर्व महासंकल्पनांना उत्तर देण्याच्या दृष्टिकोनातून तसेच आधुनिकता आणि उत्तर आधुनिकतावाद तसेच संरचना आणि उत्तर संरचनावादाच्या दृष्टिकोनातून म्हणजेच एकंदरीतच जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनातून आणि अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून स्थानिक इतिहास लेखनाचे महत्व काय आहे या गोष्टींवर पुढील काही मिनिटांमध्ये मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीलाच आपणा सर्वांना नम्रपणानं सांगू इच्छितो, मित्रहो, मी जे बोलतो ते खरं नव्हे, तर जे खरं आहे तेच मी संबंधित आजच्या या भाषणामध्ये बोलणार आहे. 21व्या शतकाच्या प्रारंभी विद्यापीठ अनुदान आयोगाने आपल्या अभ्यासक्रमामध्ये ज्या मूलभूत बदलांची प्रक्रिया सुरू केली, इतिहास म्हणजे केवळ गतकाळाची गोष्ट, राजा आणि राणीची कहाणी, घडलेल्या घटनांचा इतिवृत्तांत, हा एक प्रकारचा जो पारंपरिक समज होता, आता हा समाज नाही. हा समज आता इतिहास जमा झाला आहे आणि आता नव्यानं संशोधन करणाऱ्या संशोधकांनी त्यापासून बोधही घेतला. आगामी काळातही तो घेतला जाणार आहे यात शंकाच नाही. इतिहासाच्या अभ्यासात राजा आणि राणीच्या बरोबरच सामान्य माणसाचा अभ्यासही केला जाऊन आता सामान्य माणूस हा इतिहासाच्या केंद्रस्थानी येऊ लागला आहे. इतिहास जसा HISTORY हिस्ट्री जसा तो हिज स्टोरी असेल तसा तो हर स्टोरी ही असायला हवा, ही कल्पना आता बऱ्याच अंशानं इतिहास लेखन शास्त्राच्या अभ्यासामध्ये मूळ धरू लागली आहे. एवढंच नव्हे तर ती रुजली आहे.
कोणत्याही घटकाचा सर्वंकष अभ्यास करणे महत्वाचे, ही स्थानिक इतिहास लेखनाची सर्वप्रथम बाब आहे, हे आपण मनात लक्षात घेणं आवश्यक आहे. माझे गुरुवारे डॉक्टर राजा दीक्षित यांचे शब्द वापरून सांगतो, इतिहासाचा अभ्यास करताना आपण पिंडी ते ब्रह्मांडी असा शब्द प्रयोग करायला हवा आणि याच संशोधकीय वाटेने जायला हवे. इंग्रजीत ज्याला आपण लोकल टू ग्लोबल असा शब्द प्रयोग करतो. मित्र हो, लोकल टू ग्लोबल या दोनही शब्दांना एकत्र करून ग्लोकल नावाचा एक नवा शब्द प्रयोग इतिहास संशोधनाच्या वाटेवर आता रूढ झाला आहे. इतिहास संशोधनामध्ये सखोलता, नव्या जाणीवा, वंचित घटक, मग एनाल्स, सबाल्टन, स्त्रीवादी मांडणी ते राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशी वेगवेगळ्या प्रकारच्या इतिहासाची मांडणी होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे पारंपरिक साधनांच्या समवेतच अन्वयार्थी असा दृष्टिकोन बाळगणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे, इतिहास संशोधनात जर अन्वयार्थी मांडणी नसेल तर आपल्याला स्थानिक इतिहासाचं योग्य ते निरूपण करता येणार नाही, हेही त्रिकालबाधित संशोधनाचं सत्य आम्ही ध्यानात घेणं जरुरीचं आहे. स्थानिक इतिहासाची शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी करण्याची मुख्य जबाबदारी ही प्रामुख्याने इतिहास संशोधक, अभ्यासक आणि आगामी काळात इतिहास विषय घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपणास प्रचलित इतिहास संशोधनाची चौकट, घालून दिलेले परिनियम या सर्वांची चौकट सांभाळून आपणास आगामी काळात येऊ घातलेल्या नव्हे तर भारताच्या संस्कृतीत येऊन रुजलेल्या जागतिकीकरणाच्या आणि जागतिकीकरणात इतिहास संशोधनाची वाट कशी असेल याचा विचार करण्याच्या युगात आपणास प्रवेश करावा लागेल. म्हणून आपण सर्व अभ्यासकांनी काय करणं गरजेचं आहे तर लक्षात घेऊ, घटना वा धुंद तपशील या तपशिलाच्या रमण्यामध्ये आत्मतृप्ती डुंबण्यापेक्षा, आत्मतृप्तीच्या आणि तपशिलांच्या तळ्यात डुंबण्यापेक्षा इतिहास साधनांच्या अन्वयार्थाच्या सागरामध्ये पोहणं हे निश्चितच चांगलं. पण आजपर्यंतची मांडणी पाहता आपण असं क्वचितच करत आलेलो आहोत. ज्येष्ठ इतिहास विदुषी माननीय रोमिला थापियर यांच्या शब्दात सांगायचं तर, इतिहासामध्ये आता लेबलांची जुलूमशाही जुगारून चिकित्सक पद्धतीनं, ज्याला इंग्रजी शब्द प्रयोग असं म्हणतात, क्रिटिकल, अनालिटिकल अँड इंटरॅक्टिव्ह, थेराटिकल या सैद्धांतिक मांडणीनं आणि आता होत असलेला नवा शब्द प्रयोग इंटरडिसिप्लिनरी अप्रोच, आंतरविद्याशाखीय संशोधन पद्धतीनं आपल्याला इतिहास संशोधनाची मांडणी करावयाची आहे. कोणतीही महासंकल्पना झुगारून लघु संकल्पना आणि अस्मितांचा अभ्यास करणे आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. उत्तर आधुनिकता आणि आधुनिकता या दोन्ही संकल्पनांमध्ये त्याचप्रमाणे अनाल्स परंपरेनं मांडलेले विचार आपल्या स्थानिक इतिहास लेखनाच्या मांडणीत तंतोतंत उतरणं आणि इतिहास संशोधनाच्या पद्धती शास्त्रानुसार जाणं आवश्यक आहे. एखाद्या लहान घटकाची निवड संशोधनासाठी केली आणि मोठ्या घटकाची निवड केली म्हणजे एका बाजूला एखाद्यानं लहान घटक निवडला आणि दुसऱ्याने मोठा घटक निवडला, म्हणून कदाचित त्यांच्या संशोधनामध्ये लहान मोठेपणा होऊ शकेल तो आकाराने, पण संशोधनाच्या दर्जात कोणताही फरक पडणार नाही. मित्र हो, एखाद्यानं मोठा घटक निवडला तो टेलिस्कोपच्या साह्यानं पाहिजे. ज्याने लहान घटक, वाडी, पाडी, छोटासा गाव हा घटक निवडला तर तो इतिहासाचा अभ्यास तो सूक्ष्मदर्शकाच्या माध्यमातून करेल. म्हणून टेलिस्कोपचा वापर करणं याचा अर्थ असा नव्हे की आपण सूक्ष्मदर्शकाचा वापर थांबविला आहे. म्हणून अभ्यास घटकाची निवड ही काळजीपूर्वक करावी.
इतिहास संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आपण देशाचा इतिहास समजून घेतो, याला राष्ट्रीय इतिहास म्हणतो. एखाद्या राज्याचा इतिहास समजून घेतो, तो प्रादेशिक इतिहासाचा एक वर्तमान संदर्भ असतो. त्याचप्रमाणे एखाद्या गावाचा, तालुक्याचा, वाडीचा, एखाद्या शिक्षण संस्थेचा इतिहास समजून घेत असताना त्याचा समावेश स्थानिक इतिहास लेखनामध्ये होऊ शकेल. हाच स्थानिक इतिहासाच्या साह्यानं प्रादेशिक इतिहासात भर पडेल आणि स्थानिक आणि प्रादेशिक इतिहासामुळेच राष्ट्रीय इतिहासामध्ये भर पडेल. म्हणून स्थानिक इतिहास हा प्रादेशिक इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. हे अपरिहार्य असलेलं सत्य आमच्या मनात बिंबवणं गरजेचं आहे. म्हणून गावांचा इतिहास लिहिता येतो. आपण ज्या शैक्षणिक संस्थेत नोकरी करतो त्या शैक्षणिक संस्थेचा इतिहास लिहिता येतो. एवढंच काय, तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या एखाद्या पेठेचा, एखाद्या गल्लीचा, अगदी आपल्या उपनामाचाही इतिहास लिहिता येतो. अशी असंख्य पद्धतीचे असे असंख्य विषय स्थानिक इतिहास लेखनासाठी आपल्या समोर उपलब्ध आहेत. फक्त गरज आहे ती आपण योग्य पद्धतीने मांडणी करण्याची. स्थानिक इतिहास लेखनाचा हा प्रकार नव्याने भारतीय उपखंडामध्ये आला असं जरी म्हणत असलो तरी, होय, साधारणतः 1947च्या नंतर म्हणजे 1950च्या दशकानंतर इतिहास लेखनाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या नवीन प्रवाहांची चर्चा होऊ लागली. तसा विचार केला तर अनाल्स, संरचनावाद, उत्तर संरचनावाद, आधुनिकतावाद, एंड ऑफ हिस्ट्री वगैरे वगैरे या सगळ्या महाल संकल्पना भारतात येण्याची सुरुवात साधारणतः 1950 पासून झाली. पण त्यांचा जन्म मात्र युरोप खंडामध्ये त्याच्या अगोदर झालेला होता. याच संकल्पनांच्या बरोबर स्थानिक इतिहास लेखनाची संकल्पना ही आपल्याकडे रूढ झाली. आपण तिचं स्वागत केलं. मित्रहो, पण एक गोष्ट खरी, इतर इतिहास प्रवाहांची चर्चा करत असताना भारतामध्ये ते नव्यानं आले इथपर्यंत म्हणणं ठीक आहे. परंतु स्थानिक इतिहास लेखनाची समज भारतीयांना नव्हती असं म्हणणं जरा धाडसाचं ठरेल. याचं कारण भारतीयांना इतिहासाची समज नव्हती असं म्हणणं थोडस योग्य आहे, बरोबर आहे. पण इतिहासाचं भान आणि इतिहासाची जाणीव ही त्यावेळी ही प्रत्येक भारतीयांमध्ये होती, हे खरे आहे. परंतु युरोपीय पद्धती शास्त्राप्रमाणे ती सूत्रबद्ध होतीच असे नव्हे. पाश्चात्य इतिहासकारांच्या मते भारतीयांना इतिहासाची समज किंवा जाण नव्हती. अर्थात याविषयीचं माझं आकलन असं आहे, युरोपीय इतिहासकारांप्रमाणे शास्त्रशुद्ध मांडणी करण्याचं कौशल्य भलेही आपल्याकडे नसू देत, पण या विषयाच्या अनुषंगाने म्हणजे स्थानिक इतिहास लेखनाच्या अनुषंगाने आपल्याकडे जर आपण युरोपीय मांडणी मान्य केली तर आपल्या लेखनाचा आपण पुनर्विचार करणं गरजेचं आहे. म्हणून समाजात इतिहासाची जाणीव निर्माण करण्यासाठी स्थानिक इतिहास लेखनाची संकल्पना रुजविणं गरजेचं आहे. कोणत्याही ठिकाणाचे स्थान महात्म्य व अभ्यास संशोधन पद्धतीनुसार करणं आणि सूक्ष्मतेकडून समग्रतेकडे हा अभ्यास घेऊन जाणं आपणा सर्वांसाठी आवश्यक आहे. मागील 50 वर्षांच्या इतिहासामध्ये स्थानिक इतिहास लेखनाची संकल्पना बऱ्यापैकी नव्हे तर चांगली विकसित होऊ लागली आहे. इतिहासाच्या संशोधकीय भाषेत तिने आता चांगले मूळ धरले आहे. इतिहासाच्या दृष्टिकोनानं, विशेषतः भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातनं मागील 50 वर्षांचा कालावधी हा संक्रमणाचा, ऐतिहासिक व्यापक चळवळीचा कालखंड आहे. या संकल्पनेची तुलना व्यापकतेबरोबर जशी केली जाते तशीच ही व्यापकता येण्यासाठी एक स्थानिक इतिहास लेखनाची गरज आपण प्रतिपादन केली पाहिजे. त्या व्यापकतेचा तो छोटासा एक भाग आहे. राष्ट्रीय इतिहास हा पूर्ण आहे, प्रादेशिक इतिहास हा त्याचा एक भाग आहे आणि स्थानिक इतिहास हा देखील त्याचा एक अविभाज्य भाग आहे. हा त्याचा मतितार्थ.
आपण स्थानिक इतिहास लेखनासाठी जेव्हा एखादा प्रभाग, एखादी वाडी, एखादं खेड, गाव निवडतो, तेव्हा त्या गावाला अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत म्हणजे आपण निवड करेपर्यंत इतिहास असतोच. त्या गावाची स्थान निश्चिती, प्रशासकीय निकष, सांस्कृतिक सीमा, भौगोलिक सीमा, एक संस्कृती असते. प्रशासकीय, सांस्कृतिक, राजकीय इतिहास आणि पर्यावरणाचा इतिहास इत्यादी गोष्टींची गरज त्या इतिहासामध्ये समाविष्ट होणे आवश्यक आहे. अशा अनेक मुद्द्यांची आपण चर्चा करून त्या मुद्द्यांच्या आधारानं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या गावाचा आर्थिक इतिहास, असे अनेक मुद्दे निवडून आपण इतिहास संशोधनाकडे जाऊ शकतो. माझी आपणा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आझादी का अमृत महोत्सव या योजनेच्या अंतर्गत प्रत्येकाने आपापल्या गावातील, आपापल्या तालुक्याचे, गावाचे स्वातंत्र्य चळवळीस दिलेले योगदान हा मुद्दा जर अधोरेखित केला आणि एक प्रदीर्घ असा लेख लिहिला, आपल्या गाव परिसरातील, तालुक्यातील असलेले किल्ले, वाडे या सर्वांचा आढावा घेऊन एक छोटासा ग्रंथ तयार केला, तर संपूर्ण तालुक्याचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान ही मांडणी केली, तर आपणास अनेक वेगवेगळ्या प्रकारचा इतिहास आगामी काळात आपणासमोर येऊ शकेल. त्याचप्रमाणे इतिहासाच्या प्रत्येक प्राध्यापकाने तो ज्या ठिकाणी नोकरीस आहे त्या शिक्षण संस्थेचा इतिहास, त्या गावाचा इतिहास आपल्या संपूर्ण नोकरीच्या आयुष्याच्या कालखंडात जर आपण सादर केला, एकदा जर लिहून काढला स्थानिक इतिहास त्या ठिकाणचा, तर काय होईल? त्या गावाच्या इतिहासाचा एन्सायक्लोपीडिया हा त्या प्राध्यापकाच्या हातून तयार होईल. प्रत्येक गावामध्ये गावातील लोककथा, परंपरा, मिथके, अगदी पिंपळाचा पार, पिंपळाचा मुंजा, खूप छोट्या अशा गोष्टी आहेत की त्यांच्या माध्यमातून आपल्याला त्याविषयीचा इतिहास शांत चित्तानं मांडता येतो. म्हणून अगदी साधं उदाहरण आपल्याला सांगतो. गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींना वेगवेगळी नावं कशी दिली. उदाहरणार्थ इनामाची जमीन. पेशव्यांच्या आणि ब्रिटिशांच्या काळात स्वतंत्र इनाम कमिशन होतं. त्यांनी दिलेल्या मोडी कागदपत्रांच्या आधारे त्या गावाचा इतिहास लिहिता येतो. काही वेळानं त्या मुद्द्याकडे आपण येणारच आहोत. गावातील वेगवेगळ्या जमिनींची नावे, त्या गावातील लोकांना मिळालेली उपनावे, या सर्वांचा इतिहास कसा लिहितात यासाठी आपणास डी कोसंबे यांनी केलेली मांडणी, त्याचबरोबर इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी केलेली मांडणी आणि स्थलनाम उत्पत्ती कोश पाहिला तर आपल्याला लक्षात येऊ लागेल. त्याचबरोबर गावाच्या इतिहासात काही पौराणिक धागेही असतात. मित्रहो, पुराणातील वांगी ही पुराणात राहू द्या. त्या लोककथा आणि पुराणांच्या गोष्टीमधील सत्य शोधून काढण्याची जबाबदारी ही आपण आपल्या इतिहास संशोधकांच्या अंगावर घेऊया आणि मग पुढे जाऊया. त्याचबरोबर बदलत्या कालमापनानुसार वेगवेगळ्या इतिहासाची मांडणी करत असताना जशी अन्वयार्थी मांडणी आली, तशीच इतिहासाचं एक वेगळं साधन म्हणून आपल्याला मौखिक परंपरेचा शोध घ्यावा लागेल. आणि मौखिक परंपरा लक्षात घेतल्यानंतर तेथील गाणी, लोककथा, लोककथांमधील वास्तविकता, त्या लोककथेमधला देव, त्या लोककथेमधला व्यापार, किल्ला आणि देवतेविषयीच्या, देवीविषयीच्या कथा, या सगळ्या आपल्याला इतिहासाच्या वैश्विक सत्यावर आणि संशोधन पद्धतीच्या सत्यावर घासून पुसून घेतल्याशिवाय आपल्याला त्या इतिहासातलं सत्य कळणार नाही. म्हणून आपल्याला त्यांची मांडणी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा धांडोळा घेणं गरजेचं आहे. इतिहास लिहित असताना म्हणजे स्थानिक इतिहास लिहित असताना ज्या घटनेविषयी आपण मांडणी करतो त्या घटनेची वस्तुस्थिती, त्याविषयीचा पुरावा आणि या दोघांच्या संगमानंतर सामान्यीकरण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांच्या समवेतच इतिहास मजकुराची निर्मिती, त्याचं पुनर्विलोकन, तार्किक मांडणी आणि अन्वयार्थी दृष्टिकोन
अनुमान आणि निष्कर्ष या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. या ठिकाणी मला एका फ्रेंच इतिहास लेखकाची मांडणी आठवली. स्थानिक इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातनं निवडलेला इतिहासाचा भाग हा लहान जरी असला तरी, तो सूक्ष्म असला तरी तो अन्वयार्थी असतो आणि अर्थानं परिपूर्ण असतो. उदाहरणार्थ, लॉर्ड रॉय हा फ्रेंच विचारवंत आणि कार्लो ग्रीन्सबर्ग या दोघांचं एक वाक्य आता मला आठवलं. सूक्ष्मदर्शी इतिहासाचे संशोधन करणे म्हणजे विस्तृत संदर्भाकडे दुर्लक्ष करणे नव्हे, तर स्थानिक इतिहासाचा अभ्यास करणं म्हणजे. हे वाक्य मी आपणास पुन्हा सांगू इच्छितो. स्थानिक इतिहासाचा अभ्यास करणं आणि संशोधन करणं म्हणजे स्थानिकतेचे वैश्विक आणि राष्ट्रीयते संदर्भात केलेले आकलन होय. म्हणून स्थानिक इतिहास लेखनाची मांडणी करत असताना राजकीय, आर्थिक, सामाजिक या चौकटी बरोबरच या विषयांच्या अनुषंगाने देखील पारंपरिक आणि आधुनिक साधनांच्या साह्यानं आपणास मांडणी करावी लागेल. ज्या आधुनिक आणि आभासी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी आता आपणाशी संवाद साधतोय, हे देखील फेसबुक, इंटरनेट, गुगल मीट हे सर्व काही उद्याच्या काळाच्या इतिहासाची ही तंत्रविद्येची साधनं आहेत, हेही आम्ही लक्षात घेऊया. म्हणून इतिहास संशोधनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणं अत्यावश्यक आहे आणि गरजेचे आहे. स्थानिक इतिहास लेखनासाठी जर आपण एक घटक निवडला, उदाहरणार्थ गाव, तर शक्यतो त्या गावाची मिळेल तेवढी कालानुक्रमे माहिती, मिळेल ती सप्रमाण माहिती प्रथम संकलित करूया. त्या ठिकाणी राहणाऱ्या माणसाला इतिहासाच्या केंद्रस्थानी ठेवू. त्याविषयीची प्रत्येक बाब ही इतिहास संशोधनामध्ये महत्वाची मानून आपण जसं फ्रेंच अनाल्स परंपरेनं संपूर्ण इतिहास मांडला, तसाच त्या गावाचा स्थानिक इतिहास म्हणजे त्या गावाचा संपूर्ण इतिहास आपणास मांडावयाचा आहे. अगदी साधी गोष्ट, त्या गावाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक इतिहास आणि सांस्कृतिक इतिहासापासून तर ते लोक जे जेवण रोज घेतात त्या प्लॅनेट टू प्लेट अशा फूड हिस्ट्रीचा उल्लेख आपणास करणं अभिप्रेत आहे किंवा गरजेचं आहे. प्लॅनेट टू प्लेट या एका शब्दावरती म्हणजे माझ्या घरची वांगी कुठून आली, या गावात मिरचीचं पीक जास्त का आलं, मग मिरची कुठून आली, बटाटा कुठून आला, खाद्यपदार्थ कुठून आले, यात एक नवा संशोधनाचा विषय तयार होतो, तो म्हणजे विस्मृतीत गेलेल्या खाद्य संस्कृती. मित्र हो, यावर 2 अत्याधुनिक चॅनल चालू आहेत. एक सी जेस्ट नावाचा, जो पूर्वी लिव्हिंग फूड होता, आणि एपिक नावाचा चॅनल, हा तर संपूर्ण स्थानिक इतिहासाला वाहिलेला हा चॅनल आहे. ग्रामीण भागातील या खाद्यपदार्थांचा उल्लेख करण्याचं कारणच एवढा. याचं कारण म्हणजे ग्रामीण भागातील हे विशिष्ट खाद्यपदार्थ आता जागतिकीकरणाच्या रेट्यात माऱ्यामध्ये नष्ट होत चालले. उदाहरणार्थ कांदा पोहे हे काही प्रमाणात आहेत, पण मालपोहे हा विस्मृतीतच गेला पदार्थ. त्याचबरोबर यांच्या ऐवजी पिझ्झा, बर्गर हे फास्ट फूड आलं. आपली मूळ खाद्य संस्कृती आपण इतिहासात न जपल्यामुळे आणि आपल्याला ते जपण्याचं भान नसल्यामुळे अलीकडच्या 5 वर्षात हे पदार्थ होते का नाही हे नव्या पिढीला सांगावं लागेल. म्हणून जागतिकीकरणाच्या या लाटेमध्ये आहार संस्कृती, वस्त्र संस्कृती आणि स्थानिक भाषेची संस्कृती, हो, स्थानिक एक भाषा असते, त्या भाषेचं एक मूल्य असतं, हे संस्कृती जी लोप पावण्याच्या टप्प्यावर आणि उंबरठ्यावर उभी आहे. माझी आपणा सर्वांना हात जोडून विनंती आहे, स्थानिक इतिहास लेखनामध्ये हे पैलू आपण अजिबात विसरता कामा नये. उदाहरणार्थ, पूर्वी भाकरी करण्यासाठी लाकडी काठवट होती, आता हा शब्दच आपल्याला विस्मृतीत गेल्यागत वाटतो. पोळपाट, लाटणे हे लाकडी होते, आता ग्रॅनाइटचे आले, आता दगडाचे आले, आता आणखी प्लास्टिकचे आलेत. त्याचबरोबर मसाले ठेवण्यासाठी पंचपाल नावाचा एक भांड होतं, ते आता कुठे दिसतच नाही. हे सर्व स्वयंपाकघरातून आता हद्दपार झालेत. त्याचबरोबर
त्यांची जागा अन्य वेगळ्या वस्तूंनी घेतलेली आहे. माझी आपणास पुनश्च एक बार विनंती आहे, त्या गावाचा आणि त्या प्रदेशाचा इतिहास लिहिताना लुप्त झालेली ही स्थानिक संस्कृती आपण सर्वांनी हा ऐतिहासिक वारसा टिकवण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक इतिहास लेखन आता गरजेचं आहे. जागतिकीकरणाचा चांगला परिणामही आहे, त्याचबरोबर वाईट परिणाम देखील आहे. हिस्ट्री मधील एपिक, लिव्हिंग फूड आणि नॅशनल जिओग्राफिक या सर्व चॅनल्सने काही चांगले प्रोग्राम दाखवून आपला या स्थानिक इतिहासाचा जतन करण्याचा वारसा आपल्या समोर मांडला आहे. त्याचबरोबर स्थानिक खाद्य संस्कृती जपून आपण जर मॉल पर्यंत नेली, म्हणजे लोकल टू ग्लोबल असा जर घेऊन गेलो, तर आपण एकमेकांना सहकार्य करून जास्तीत जास्त सक्षमीकरणाकडे, आपला इतिहास जपण्याकडे आपण चांगल्या वाटेवरनं जाऊया. स्थानिक इतिहास आणि वैश्विकता यांचा निकटचा संबंध आहे. स्थानिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून अभ्यासामध्ये बहुअंगी सामाजिक इतिहासाचा अभ्यास, राजकीय, सांस्कृतिक असा सर्वंकष अभ्यास अपेक्षित आहे. मात्र स्थानिकतेचा अभ्यास हा एका भूभागाचा अभ्यास असतो. काही गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या म्हणजे, समजा स्थानिक इतिहास हा जरी राष्ट्रीय इतिहासाचा भाग असला तरी मित्र हो, स्थानिक इतिहासाच्या स्थानिक पातळीवर घडलेली एखादी घटना ही संपूर्ण देशाला लागू असतेच असे नाही. उदाहरणार्थ, देशाच्या एका छोट्याशा भागात जर दंगल झाली तर संपूर्ण देशातच दंगल झाली असं म्हणता येत नाही. म्हणजे तो संपूर्ण राष्ट्राचा अनुभव कदापि असू शकणार नाही. म्हणून स्थानिक इतिहास लेखन निष्पक्ष पद्धतीनं करणं ही संशोधकाची जशी जबाबदारी आहे, तसं ते मला असं वाटतं मित्र हो, ते कर्तव्य पण आहे. इतिहासाची पदवी प्राप्त करत असताना शालेय इतिहासापासून म्हणजे माध्यमिक शिक्षणापासून तर विद्यापीठीय पातळीपर्यंतच्या संशोधनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इतिहास अभ्यासत असतो. काही वर्षांपूर्वी आम्ही बालभारतीमध्ये पाठ्यपुस्तक तयार करताना त्यावेळचे तत्कालीन बालभारतीचे इतिहास विषयाचे विशेष अधिकारी माननीय मोगल जाधव सर आणि आम्ही सर्वांनी आग्रहाने माध्यमिक पाठ्यपुस्तकांना विशेषतः इतिहासाच्या अनुषंगानं बाजारचा इतिहास, गावांचा इतिहास, वाडींचा इतिहास असे छोटे छोटे उपक्रम विद्यार्थ्यांना दिले. हे आम्हाला खूप चांगलं वाटतं. जेव्हा राष्ट्रीय इतिहासाचा विचार करतो तेव्हा आपल्याला मौर्य राजवंशाचा इतिहास, सातवाहन राजकुलाचा इतिहास पटकन आठवतं. पण त्याच क्षणाला आपल्या ही बाब लक्षात यायला हवी की मौर्य काळात आणि सातवाहन कालखंडात माझा गाव जर अस्तित्वात असेल तर माझा गाव प्राचीन कालखंडात कुठे होता याचा शोध मी काही प्रमाणात घेतला आहे. आणि जुन्नर तालुक्याचा समग्र इतिहास, सर्व लेणींचा इतिहास साधारपणानं मांडून त्याचा एक स्वतंत्र एन्सायक्लोपीडिया तयार केला आहे. मराठी भाषेचा मूळ असलेला नाणेघाट, अंकगणिताचा अंकशास्त्रीय चांगला पुरावा असलेला, संख्यादर्शक निदर्शित करणारा आणि सर्वात प्रदीर्घ शिलालेख असलेला नाणेघाट या सर्वांचा इतिहास आपणासमोर मांडला. त्याचप्रमाणे आमच्या तालुक्यातील प्रत्येक गावाचा, ज्या गावामध्ये जुनी प्राचीन मंदिरे आहेत त्या मंदिरांचा इतिहास जमाव आणि संशोधनासाठी निवडलेल्या कागदपत्रांमधील वेगवेगळ्या मोडी कागदपत्रांचं संकलन करून आणि त्याचा अनुवाद करून हा सर्व इतिहास साधार आणि कालानुक्रमे हा प्रकाशित केला आहे. मला सांगायला आनंद वाटतो, हीच कलाकृती जर आपण सर्वांनी केली तर आपापल्या तालुक्याचा, गावाचा इतिहास तयार होईल. त्याचप्रमाणे ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये आपण काम करतो त्या शैक्षणिक संस्थेचा, त्या गावाचा इतिहास लिहिणं ही आपली जबाबदारी आहे. ज्यावेळी मुद्दा येतो की स्थानिक इतिहास लेखनाची परंपरा भारतात केव्हापासून खऱ्या अर्थानं सुरू झाली, तर मागील 50 वर्षांमध्ये भारतात, विशेषतः महाराष्ट्राच्या विद्यापीठीय शिक्षण चळवळीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इतिहास लिहिले गेले. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहास लेखन परंपरेमध्ये स्थानिक इतिहास लेखनाला खूप
चांगली मांडणी झाली असं म्हणता येतं. उदाहरणार्थ मराठी भाषेतही ती उत्तम पद्धतीने मांडणी झाली. शहर पुणे सांस्कृतिक संचिताचा मागोवा हा अरुण टिकेकरांनी संपादित केलेला ग्रंथ स्थानिक इतिहास लेखनाचा सर्वोत्तम नमुना असं म्हणावं लागेल. रायगडची जीवनगाथा, शिवनेरीची जीवनगाथा, शांग महाजन यांनी तयार केलेला पुणे शहराचा ज्ञानकोश हा स्थानिक इतिहास लेखनाचाच एक भाग आहे. त्याचबरोबर स्थानिक इतिहास लेखन कसं करावं आणि एखाद्या छोट्यातल्या छोट्या म्हणजे लहानातला लहान गटात स्थानिक इतिहास लेखनासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो हे पाहण्यासाठी आपणास माननीय अरुण टिकेकर यांचा अक्षरनिष्ठांची मांदी आली हा ग्रंथ जरूर वाचणं गरजेचं आहे. या ग्रंथाचा उल्लेख मी यासाठी करत आहे, इंग्लंड मधील वेवॉन नावाच्या एका छोट्या गावाचा इतिहास स्थानिक इतिहासाचा प्रकल्प म्हणून तिथल्या व्यक्तीनं मांडल्यानं ते गाव जगाच्या नकाशावर आलं. त्याचबरोबर माझे गुरुवर्य डॉक्टर राजा दीक्षित यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा म्हणजे तत्कालीन पुणे विद्यापीठाचा जो इतिहास लिहिला त्या इतिहासाचा शब्द ना शब्द वाचल्यावर असं वाटतं की ते विद्यापीठ आपण त्या काळात गेलो आणि ते आपणाशी बोलू लागतं. त्याचप्रमाणे माननीय वी मा माचल यांनी लिहिलेला आणि डॉक्टर राजा दीक्षित यांनी संपादित केलेला फर्ग्युसनची वाटचाल हा अतिशय अमोल असा ग्रंथ एखाद्या शैक्षणिक संस्थेचा स्थानिक इतिहास कसा लिहावा याविषयीचा सर्वोत्तम नमुना आहे. त्याचप्रमाणे मागील 22 वर्षांपासून मी ज्या शैक्षणिक संस्थेत काम करतो त्या शैक्षणिक संस्थेचा ग्रामोन्नती नावाचा इतिहास आम्ही लिहून काढला. नागपूरचा इतिहास, जागृत सातारा, मुंबईचे वर्णन, वाई शहराचा इतिहास अशी हजारो पुस्तकांची नावं आपणास सांगता येतील. ही आपणा समोर जी सादर केली ती काही नमुन्या दाखल, ज्याला वानगी दाखल असं आपण म्हणतो, ही मी सांगू इच्छितो. मित्रहो, हे संपूर्ण इतिहास म्हणजे हा संपूर्ण स्थानिक इतिहास लेखन मांडायचा म्हणजे आपणा समोर प्रश्न येतो, सर या इतिहास लेखनासाठीची स्थानिक साधनं कुठे मिळवायची? एखाद्या आजीनं सांगितलेली गोष्ट, एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाने केलेलं 1942 सालातलं चले जाव आंदोलनाचं वर्णन उदाहरण म्हणून सांगतो. आमच्या तालुक्यातील अनेक व्यक्तींची नावं वल्लभ आहेत. मी असा विचार केला की या लोकांची नावं वल्लभ का ठेवली, तर त्यांच्या विषयीची जी माहिती समोर आली ती फार वेगळी आहे. 1942च्या चले जाव आंदोलनामध्ये माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांची आझाद मैदानावर सभा होती. त्या दिवशी ज्यांचा जन्म मुंबईच्या खेतवाडी परिसरात झाला त्या अनेक मुलांना नाव वल्लभ असं ठेवण्यात आलं. सर्वांच्या नावामध्ये वल्लभ होतं का? एका अर्थानं सरदार पटेलांच्या कार्याचा वारसा आणि त्याचा केलेला हा गौरवच आहे. नंतर त्याचप्रमाणे ही साधनं जर शोधायची असतील तर मौखिक इतिहास, सांस्कृतिक इतिहास, आर्थिक इतिहास या कागदपत्रांना वर्तमानातली ही साधनं आपल्याला आज गावात मिळू शकतील. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पसरलेली आणि व्यवस्थित अशी जपलेली अभिलेखागार, उदाहरणार्थ पुणे गव्हर्नमेंट आर्काइव्ह्ज, मी माझ्या आयुष्याची अनेक वर्ष या अभिलेखागारासाठी खर्च केली, म्हणजे माझ्या कामासाठी तिथे खर्च केले. या दप्तरातील जमाव दप्तर, संशोधनासाठी निवडलेले कागद, पेशवे दप्तर, हजारो मोडी कागद आज उपलब्ध आहेत. माझे मित्र सुरेंद्र शिरसाट यांनी मला काल परवाच सांगितलं, सर जमाव दप्तरामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाची कमीत कमी 400 ते 500 कागदपत्र अजूनही स्थानिक इतिहास लेखन करणाऱ्या संशोधकांची वाट पाहत आहेत. उदाहरणार्थ शिवनेरीची जीवनगाथा हा संदर्भ शिवनेरीच्या इतिहासाचा मागील 5000 वर्षापासूनची मांडणी करणारा इतिहास ग्रंथ जेव्हा आम्ही लिहिला तेव्हा 945 अप्रकाशित मोडी कागदपत्र एकट्या जुन्नर आणि शिवनेरीची मला प्राप्त झाली. त्याचबरोबर पुण्याच्या जवळ असलेल्या सिंहगडाची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण इतिहास आपल्या समोर मांडताना आगामी काळात तो आमचा प्रकाशित होईलच. या किल्ल्याची इतंभूत माहिती म्हणजे कोणत्या सैनिकास किती वेतन दिले जात होते,
एवढा बारकाईनं मोडी कागदपत्रांचा अभ्यास आम्ही केला. आमच्या परिसरातील सर्वच किल्ल्यांच्या इतिहासाची मांडणी करताना त्या किल्ल्यावर आणलेल्या तोफांना किती तोफगोळे वापरले आणि त्याचा आर्थिक हिशोब काय होता, ही संपूर्ण कागदपत्र आज जमाव दप्तरामध्ये उपलब्ध आहेत. म्हणून आपण प्रत्येकानं ती शोधणं मित्र हो गरजेचं आहे. त्याचबरोबर इतिहासाचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी. मौखिक परंपरा असू देत नाही तर लेखी परंपरा साधनांची असू देत, एक्सटर्नल आणि इंटरनल क्रिटिसिझमची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय ते साधन आपण प्रमाण साधन म्हणून स्वीकारता कामा नये. आणि स्थानिक इतिहास लेखनामध्ये जर आपणाकडे विशेषतः जर आपण स्वातंत्र्य चळवळीच्या अनुषंगाने मांडत असू तर एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाने, म्हणजे ते आता ज्येष्ठ आहेत, वंदनीय आहेत, त्यांनी सांगितलेली माहिती जशीच्या तशी आज आपण स्वीकारू नये. कारण एवढ्या वर्षांनंतरही त्यांच्या मांडणीमध्ये विस्मृती किंवा स्मृती कातरता ते विसरू शकतात, हा प्रकार येऊ शकतो. म्हणून त्या साधनांचा ती माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीची तुलना, त्या माहितीची तपासणी इतर लेखी साधनांच्या माध्यमातून आपण करून अशी समोर ठेवावी आणि मग त्याचा वापर आपण इतिहासाचं साधन म्हणून करावा. एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाने माहिती दिली की 1942च्या चले जाव आंदोलनात मला जेलमध्ये जावं लागलं, आणि आपण ते ज्या जेलचा उल्लेख करतात त्या जेल मधली सर्व कागदपत्र तपासली तर आपल्या लक्षात येतं मित्र हो की होय, ही व्यक्ती अमुक अमुक दिवस जेलमध्ये होती. याविषयीच्या अभ्यासाची मांडणी अतिशय उत्तम पद्धतीनं भारतीय जैन संघटनेच्या BJ महाविद्यालयातील डॉक्टर भूषण फडतरे यांनी केलेली आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये पुणे जिल्ह्याचे योगदान, त्याचप्रमाणे गावांचा इतिहास कसा मांडावा हे समजून घ्यायचं असेल तर तळेगाव धमडेरे येथील प्राध्यापक पद्माकर गोरे यांनी मांडलेला तळेगावचा स्थानिक इतिहास हा देखील आपण पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्थानिक इतिहासाची संकल्पना मागील 50 वर्षांमध्ये किती समृद्ध होत आहे, आणि ही समृद्ध होत असली तरी अजूनही आपण एक लक्षात घेऊया, ज्या पद्धतीनं युरोप आणि अमेरिकेमध्ये तिने आज जे एक तंतोतंत शास्त्रीय स्थान प्राप्त केलं आहे, हे शास्त्रीय स्थान आपल्याला अजून प्राप्त करावयाचं आहे. म्हणजे आपल्याला अजून त्यात जायचं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एका बाजूला आपण स्थानिक इतिहास असा शब्द प्रयोग करतो. या अनुषंगानं डॉक्टर शांता कवठेकर आणि डॉक्टर अरुण टिकेकर या दोघांनी स्थानिक आणि स्थानीय असे दोनही शब्द प्रयोग केले. या दोन शब्दांमध्ये काहीसा फरकही त्यांनी सांगितला. त्याचबरोबर काही इतिहासकार स्थानिक ऐवजी स्थानीय शब्द वापरतात. ज्याला जो शब्द प्रयोग करायचा तो करू द्या, त्यांचं ते स्वातंत्र्य आहे. शेवटी आपला उद्देश हा आहे की आपल्याला जास्तीत जास्त चांगला, निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठतेच्या पातळीवर नेणारा स्थानिक इतिहास कसा मांडायचा हे आपल्या दृष्टिकोनातनं गरजेचं आहे. म्हणून स्थानिक इतिहासाची मांडणी करत असताना साधनांचा वापर करणं, त्याचं एक्सटर्नल आणि इंटरनल क्रिटिसिझम करणं म्हणजे अंतरंग आणि बहिरंग परीक्षण करणं, त्याचबरोबर आपल्या डोक्यात असलेली सर्जनशीलता आणि परिणामकारकता या सर्व घटकांचा विचार करावा. त्याचबरोबर स्थानिक इतिहास लेखनामध्ये सर्वात महत्वपूर्ण ठरू शकणारं साधन म्हणजे ओरल ट्रेडिशन, मौखिक इतिहास. ज्यांना साधनच नाही, लिहिता वाचता येत नाही, अशा लोकांच्या तोंडून जो शब्दप्रयोग बाहेर पडतो तो देखील आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. जुन्नर तालुक्यातील एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माननीय कोंड्या नवले यांच्या सूनबाईंची जेव्हा मी मुलाखत घेतली तेव्हा त्यांच्या सूनबाईनं एक काव्य मला सांगितलं. खाचर आला पिकली सोनी याची साळ, त्यानं बांधी नमी माडी तीन ताळ. जुन्नरच्या तांदळाच्या पिकाचं अर्थशास्त्र एका वाक्यात ती भगिनी आम्हा सांगून गेली. मौखिक इतिहासामध्ये घडून गेलेल्या घटनांचे साक्षीदार आणि आज आपल्याला सांगणारे साक्षीदार, सांगणारी व्यक्ती यांच्यामध्ये काळाचा मोठा फरक असतो. पण घडून गेलेल्या घटनेचं पुनर्लोकन करत असताना आपण आशयात आणि विषयात काही बदल झाला का, त्याला आणखी काही अतिरंजक
असा रंग दिलेला आहे का हे तपासण्याचं काम, म्हणजे श्रुती कातरतेचा जो दोष येण्याची शक्यता असते, हा दोष दूर करण्याचं काम, तपासून घेण्याचं काम हे आपण अभ्यासकांचं आहे. म्हणून आपण अभ्यासकांनी त्या ठिकाणी योग्य ती डोळ्यात तेल घालून घेतात ती काळजी घेणं गरजेचं आहे. कारण स्थानिक इतिहास म्हणजे केवळ एक इतिहास नव्हे, तो त्या ठिकाणच्या गावाचा संपूर्ण इतिहास असतो मित्रहो. ही बाब आपल्या ध्यानात असायला हवी. तो संपूर्ण इतिहास कोणत्या अर्थानं आहे? इतिहास म्हणजे मानवी अस्तित्वाचे ऐतिहासिक, विकासात्मक आणि सर्वांगीण असे आकलनात्मक एक कथन असतं. स्थानिक इतिहास मांडणी ही संपूर्ण इतिहासाच्या मांडणीकडे घेऊन जाणारी आहे. संपूर्ण इतिहास ही व्याख्या करताना अनेक पद्धती असू शकतात. ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपणास अनेक प्रक्रियांची मदतही घ्यावी लागेल. त्याचबरोबर स्थानिक इतिहासामध्ये बदल या घटकासही तेवढेच महत्व आहे. हा स्थायी भाव आहे, म्हणजे बदल हा स्थायी भाव आहे. त्याचबरोबर ते संशोधन आणि तो संशोधक आपली स्वतःची संशोधनाची एक प्रक्रिया तयार करतो. या प्रक्रियेमुळे स्थानिक इतिहासाची संशोधन पद्धती आणि तिचा प्रचलित इतिहासाबरोबर असलेला संबंध, त्याचबरोबर असलेला फरक काही प्रश्न निर्माण करून जातो. या प्रश्नांची उत्तरं आपल्यालाच शोधायची आहेत. इतिहास विषयास स्वतःची अशी एक संशोधन पद्धती आहे. या ठिकाणी आपण सर्वांनी ही बाब, म्हणजे मी स्वतः एक लक्षात घेतली. काही वर्षांपासून राजकीय कारणांसाठी इतिहासाच्या अभ्यासक्रमांमध्ये जो हस्तक्षेप केला जात आहे, याविषयी मी अधिक न बोललेलं बरं. पण आम्ही हे लक्षात घेऊ, आमच्या इतिहासाच्या मांडणीनं इतिहास लेखनाची स्वतंत्र परंपरा, ऐतिहासिक संशोधन प्रक्रिया, ऐतिहासिक संशोधन पद्धती, या सर्वांना कोणतीही बाधा आणि आपल्या मांडणीतून संशोधन पद्धतीची शिस्त बिघडता कामा नये याची काळजी किमान मी तरी घेतो. आंतरविद्याशाखीय संशोधन आणि अभ्यास हा विशिष्ट पायाभरणीवर आधारित आहे. तरी देखील अनाल्स आणि या परंपरेत काम केलेल्या मार्क ब्लॉक यांनी सांगितल्याप्रमाणे इतिहास लेखनामध्ये प्रसंगी तंत्र आणि कौशल्याच्या बाबतीत तडजोड होऊ शकेल, परंतु स्थानिक इतिहास लेखन आणि संशोधन पद्धती यांच्या परस्पर संबंधाकडे जर लक्ष दिले, एकदा ते गृहीत झालं आणि व्यवस्थित जर ती मांडणी केली, तर स्थानिक इतिहास लेखन हे व्यावसायिक इतिहासकारांकडून केलं जात नाही, हेही खरं. ते प्राथमिक स्वरूपात सुरू केलेल्या स्थानिक माणसांकडूनच होतं. नंतर ते व्यावसायिक म्हणून पुढे मानलं जाण्याची शक्यता असते. म्हणून आपणा सर्वांना हे काम करत असताना आपणा समोर असलेली वस्तुस्थिती, आपणा समोर प्राप्त असलेले पुरावे आणि या पुराव्यांच्या आधारानं आपण केलेलं या सर्वांचं सामान्यीकरण, ज्याला जनरलायझेशन असं म्हणतात, त्याचबरोबर अंतरंग आणि बहिरंग परीक्षणाच्या नंतर मांडणीच्या अंती आलेले अन्वयार्थी निष्कर्ष, हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे. मित्रहो, खरोखर आतापर्यंत आपणाशी संवाद साधल्याप्रमाणे स्थानिक इतिहास लेखनाची आवश्यकता आहे का? होय. आपणा सर्वांच्या प्रतिपादनाबरोबरच मला असंही वाटतं, स्थानिक इतिहास लेखनाची 100% आवश्यकता आहे. एखाद्या राष्ट्र आणि राज्याचा इतिहास लिहिला जाऊ शकतो. ते लिहिण्याचे काम तार्किक आणि आकर्षक आहे, कारण त्यामध्ये संपूर्ण समाजाचा इतिहास असतो. राष्ट्रीय इतिहास लेखनाची जी उद्दिष्ट आहे, तीच संशोधन पद्धती, एवढा त्यापेक्षा अधिक आपलं स्वतःचं काही कॉन्ट्रीब्युशन आपण स्थानिक इतिहास लेखनाच्या मांडणीत लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मायक्रोस्कोप वापरताना, म्हणजे सूक्ष्मदर्शक वापरताना, डॉक्टर जेव्हा एखाद्या रुग्णाला बाहेरून तपासतात आणि ताप आला, याचं निदान झालं तर इंजेक्शन देतात आणि तो बरा होतो. पण जर पोटात असेल तर ते एक्सरे करावा लागतो.
हा जसा अंतरंग आणि बहिरंगाच्या संबंधात शब्दप्रयोग केला जातो तसाच हा उल्लेख. टेलिस्कोपनं पाहणं आणि सूक्ष्मदर्शकानं पाहणं यामध्ये एक फरक आहे. गावाचा इतिहास लिहिताना आपल्याला सूक्ष्म पद्धतीनं मांडणी करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या गावातली वेशभूषा, त्या गावातली बोलीभाषा, काही वेळापूर्वी यांचा सविस्तर उल्लेख मी आपणासमोर केला. म्हणून एवढ्या सगळ्या बारकाईने मांडणी केल्यावर त्या गावाचा कालानुक्रमे किती मोठा इतिहास आपणासमोर येऊ शकेल. मी ज्या महाविद्यालयात नोकरी करतो, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव, सहज एकदा विचार आला, नारायणगाव या गावाला किती जुना इतिहास आहे. म्हणून शिलालेखांमधील नारायणगाव, लेनिनमध्ये नारायणगाव आणि मोडी कागदपत्रांमधील नारायणगाव आणि वेगवेगळ्या पेशव्यांच्या दैनंदिनीमध्ये उल्लेख आलेलं नारायणगाव, शिवकाळातलं नारायणगाव, त्यापूर्वी वेगवेगळ्या इस्लामिक राजवटींमधलं नारायणगाव, असा साधारणतः 1000 पासून सगळा इतिहास असा मांडत गेलो क्रोनॉलॉजिकली. 400 ते 450 पानांचा माझा जुन्नरचा इतिहास आणि नारायणगावचा इतिहास असे आगामी काळात येणारे ग्रंथ तयार झाले. त्यासाठीची सर्व मोडी आणि अप्रकाशित कागदपत्र पुणे शासकीय अभिलेखागार आणि इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या भारत इतिहास संशोधक मंडळ या इतिहास संपन्न वास्तूमध्ये आम्हाला प्राप्त झाली. भाग्यवान आहोत की ज्या गावी नोकरी करतो त्या गावाचा स्थानिक इतिहास मांडण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. आम्ही काय चांगलं काम केलं स्थानिक इतिहास लेखनात, तर एवढं तरी आम्ही सांगू शकू. त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट आपणासमोर नमूद करू इच्छितो. आमच्या परिसरात उपलब्ध असलेल्या सगळ्या ऐतिहासिक साधनांना एकत्र करून आमच्या विद्यार्थी आणि संस्था चालकांच्या मदतीने आम्ही छोटस आमच्या गावाचं स्थानिक इतिहास वस्तू संग्रहालय तयार केलं आहे. आगामी काळात जेव्हा आपण ही सर्व परिस्थिती निवळेल तेव्हा या आणि आमच्या वस्तू संग्रहालयाला छोटीशी भेट द्या. म्हणून स्थानिक इतिहास तेवढाच महत्वाचा आहे जेवढा प्रादेशिक आणि राष्ट्रीय इतिहास महत्वाचा आहे. स्थानिक इतिहासाचा अभ्यास म्हणजे काही कमी नाही, तर तो काय आहे मित्रहो? स्थानिक इतिहासाचा अभ्यास म्हणजे स्थानिकतेचे वैश्विक आणि राष्ट्रीय इतिहासाच्या संदर्भात केलेले आकलन. वैश्विक ही मोठी संकल्पना आहे. त्यामध्ये स्थानिक आणि वैश्विक संबंध असे जवळ येतात. पिंडी ते ब्रह्मांडी, लोकल टू ग्लोबल, याला ग्लोकल म्हणून स्थानिकतेचा आणि वैश्विकतेचे संबंध हे महत्वपूर्ण आहेत. म्हणूनच स्थानिक इतिहासाचं ज्ञान हे माणसाला प्रतिकात्मक बनवते. बहुअंगी सामाजिक इतिहासाचा भाग हा आपल्याला स्थानिक इतिहासामध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. एखादी घटना घडत असताना ती एका छोट्याशा भागात घडली, पण तिचे पडसाद, तिचे परिणाम आता आपल्याला मोठमोठ्या ठिकाणी दिसू लागले. जेव्हा स्थानिक इतिहास लेखनासाठी, जेव्हा संशोधनासाठी इतिहास निवडण्याची वेळ येते तेव्हा आपण मोठमोठ्या विषयांना स्पर्श करतो. सातवाहन राजवंशाचा इतिहास, मौर्य काळातील इतिहास, त्या काळातील विद्यापीठांचा इतिहास. मित्रहो, हे विषय चांगलेच आहेत, ते निवडणं गरजेचं आहे. पण जरा छोट्या मोठ्या घटकाकडून छोट्या अशा अर्थपूर्ण घटकाकडे येऊया. जर अशा छोट्या अर्थपूर्ण घटकाकडे आलो तर काय होईल? सहज बघा, शिवकाळामध्ये माझं गाव कुठे होता? अफजल खान प्रसंगामध्ये, त्याचबरोबर स्वातंत्र्य चळवळीमध्ये माझ्या गावातील कोणी सैनिक होता का? असा प्रयोग आम्ही जेव्हा नारायणगावच्या इतिहासात केला तेव्हा महात्मा गांधींच्या 78 अनुयायांच्या मध्ये म्हणजे दांडी यात्रेच्या दरम्यान नारायणगावचे मांडे नावाचे सद्ग्रस्त गांधींना भेटण्यासाठी थेट दांडीला गेले होते आणि गांधींच्या त्या यात्रेत सहभागी होते. म्हणजे माझा गाव त्यावेळी कुठे होता हे शोधलं. अशी कागदपत्र भरपूर उपलब्ध होऊ शकतात, हा आमचा अनुभव आहे. म्हणून आता जे जागतिकीकरणाचं युग आपणा समोर आलं, या जागतिकीकरणाच्या युगामध्ये जागतिकीकरण, उदारीकरण आणि भांडवलशाही, ज्याला जा, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, या 3 संकल्पना आहेत. या 3 संकल्पनांनी विशेषतः जागतिकीकरणाच्या
लाटेमध्ये या तद्देशीय संस्कृतीचं असं चपेटीकरण, ज्याला सपाटीकरण म्हणतो, जसं चरकात ऊस असा घालल्यानंतर त्याचं जे चिपाट तयार होतं, असं सपाटीकरण इतिहासाचं सध्या सुरू आहे. स्थानिक खाद्य संस्कृतीपासून तर वेशभूषा संस्कृतीपर्यंत वेगवेगळ्या आणि इतिहासापर्यंत देखील सर्वांनी अतिक्रमण केलं. पण जर आपण सक्षमपणानं आपल्या इतिहासाची मांडणी केली तर या योग्य त्या मांडणीला, झालेल्या अतिक्रमणाच्या मांडणीला आपल्याला योग्य ते उत्तर देता येऊ शकेल. म्हणून या जागतिकीकरणाच्या युगात वसाहतवादी, सांस्कृतिक आणि एका अर्थानं ज्याला आपण वर्चस्ववादी म्हणूया, या वर्चस्ववादामध्ये स्थानिक इतिहासात फार मोठे परिणाम होऊ लागले, फार मोठे बदलही होऊ लागले. अगदी ग्रामीण भागात मोबाईल आला, पण मोबाईल आल्यामुळे कितीतरी मराठी शब्द आता कुठे गेले, हा आम्हाला प्रश्न पडतो. भांतू नावाची असलेली एक भाषा कुठे गेली? वर्तमानपत्राला ऐन सणाच्या वेळी दागदागिन्यांनी मढवलेली, म्हणजे चित्रांनी युक्त असलेली, गुळगुळीत असलेली वर्तमानपत्राची पुरवणी आधुनिकतावादाचं काय मूल्य सांगते? संरचनावादाचं आणि उत्तर संरचनावादाचं कोणतं मूल्य सांगते? सामान्य कागद आणि त्या दिवशी सणासाठी वापरलेला कागद किती फरक असतो? ही एक जाहिरातीचं क्षेत्र हे आपणासमोर खुलं आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातही आता शहरीकरणानं, जागतिकीकरणानं प्रवेश केला. एका अर्थानं हे जागतिकीकरण म्हणजे आपल्या इतिहास संशोधनाच्या विरुद्ध, समाजाविरुद्ध ही वर्चस्ववादाची एक लढाई आहे. म्हणूनच तर एंड ऑफ हिस्ट्री, एंड ऑफ सायकोलॉजी आणि एंड ऑफ फिलॉसॉफी या नव्या संकल्पनांनी जन्म घेतला आणि त्या फोफावल्या. एका अर्थानं या सर्वांनी आपल्या स्थानिक लोकभाषा, रीतिरिवाज आणि संस्कृती यांचं विच्छिन्नीकरण केलेलं आहे. म्हणून ते जर संवर्धन करायचं असेल तर आपल्या संवर्धनाची, आपल्या पर्यावरणाची, आपल्या संस्कृतीची जाणीव ठेवू. ही जाणीव केव्हा ठेवता येते? जेव्हा आपण आपला स्थानिक इतिहास जपतो. म्हणून या सर्वांना समर्पकपणे उत्तर द्यायचं असेल तर एक शब्द प्रयोग करतो, स्थानिक संस्कृतीची जपवणूक करणे, म्हणजे स्थानिक संस्कृतीचा इतिहास लिहिणे, स्थानिक इतिहास लिहिणे. यासाठीचे इतिहास संशोधनाच्या पद्धतीशास्त्राप्रमाणेचे निकष आहेत ते आपण पाळलेच पाहिजे. आणि जर ही आपण जपवणूक केली तर जागतिकीकरणामध्ये स्थानिक इतिहास आणि संस्कृतीचे कसे दमन होते याची जाणीव आपणास होते. त्याचबरोबर ही जाणीव स्थानिक इतिहास लेखकांनी जर मांडली तर ती समाजाला जागतिकीकरणाविरुद्ध लढण्याची एक बौद्धिक ऊर्जा प्राप्त करून देते. त्यावेळी स्थानिक इतिहास हा काय होईल? त्यावेळी स्थानिक इतिहास हा अधिक समृद्ध, अचूकतेकडे जाऊ शकेल. म्हणून मित्रांनो, स्थानिक इतिहास लेखनाविषयीच्या असलेल्या या सगळ्या प्रचलित मांडणीविषयी आपणाशी बोलत असताना असाही एक समज या विषयाच्या अनुषंगानं फैलावला जातोय, म्हणजे पसरवला जातोय. तो एक गैरसमज आहे. तो म्हणजे स्थानिक इतिहासाविषयी अभ्यासकांमध्ये एक गैरसमज आहे. तो असा की स्थानिक इतिहासाचे संशोधन प्रचलित संशोधनाची दिशाच बदलवते. वास्तविक स्थानिक इतिहास हा राष्ट्रीय आणि प्रादेशिक इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. एक संस्कृत सुभाषित मला आता आठवलं, ओम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे पूर्णाचा एक भाकरी पूर्ण असते आणि तिचे चतकोर केल्यानंतर चतकोर देखील एक भाकरीच असते आणि पूर्ण देखील एक भाकरीच असते. पीएचडीचाही एक विद्यार्थीच असतो आणि इयत्ता 10वी आणि बीए ला शिकणाराही एक विद्यार्थीच असतो. त्यांच्या ज्ञानाच्या आकलनामध्ये मोठा फरक आहे. हे खरं असलं तरी त्यांचं साम्य हे आहे की दोघेही विद्यार्थी आहेत. म्हणून वास्तविक स्थानिक इतिहास हा राष्ट्रीय आणि प्रादेशिक इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. तो कोणत्याही इतिहास संशोधनाची दिशा
अजिबात बदलवत नसून तो गुणात्मक आणि सूक्ष्म पद्धतीने स्थानिक घटकांचा शोध घेत असतो. स्थानिक संशोधनामध्ये गुणात्मक आणि तांत्रिकतेच्या कसोटीवर प्रत्येक विषय हा समजून घेणं गरजेचं आहे. एव्हा ना आतापर्यंत तो समजून घेतला गेला आहे. त्याचप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीनं संशोधन करण्याचं काम स्थानिक इतिहास लेखकांनी जे आजवर केलं आहे ते पुढेही अशाच पद्धतीनं टिकावं. एका अर्थानं असं करणं म्हणजे हे संशोधन म्हणजे एका अर्थानं ज्ञानाचे लोकशाहीकरण आहे असे म्हणता येईल. काय? ज्ञानाचे लोकशाहीकरण आहे असे म्हणता येईल. स्थानिक इतिहास देखील समाजाचं लोकशाहीकरण करतो, कारण त्यात वापरलेल्या विविध पद्धतींच्या आधाराने लोकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग असतो, सहयोग असतो. मात्र त्यासाठी संशोधकास जशा तांत्रिक प्रचलित पद्धतींचा अवलंब करणं गरजेचं आहे, तसं तांत्रिक संशोधन पद्धती सर्वसामान्यांना समजूनही आपणास देता आल्या पाहिजेत. अशाच प्रकारची लोकशाहीकरणाची ऐतिहासिक प्रक्रिया काही वर्षांपासून स्थानिक इतिहास लेखनाच्या माध्यमातून सुरू आहे. अनल्स या परंपरेप्रमाणे अनल्स या इतिहास परंपराप्रमाणे जी समग्र इतिहासाची मांडणी होते ती समग्र इतिहासाची मांडणी म्हणजे ती समग्रता येणार कुठून? मित्र हो, ती समग्रता येणार स्थानिक इतिहासापासून, सूक्ष्म इतिहासापासून. हा सूक्ष्म इतिहास म्हणजे स्थानिक इतिहास. सूक्ष्मतेकडून समग्रतेकडे जाणं म्हणजेच स्थानिक इतिहासाकडून राष्ट्रीय इतिहासाकडे जाणं. पुन्हा एकदा शब्द प्रयोग करतो तो म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आपणास इतिहासाचा अभ्यास करता येतो. स्थानिक लोककथा, स्थानिक कागदपत्र, पाटीलकीची कागदपत्र, पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे या सर्व सरदार घराण्याची कागदपत्र. त्याचबरोबर जसा देशाचा इतिहास लिहिला जाऊ शकतो तसाच माझ्या पेठेचा आणि शैक्षणिक संस्थेचा इतिहास लिहिला जाणार. माझ्या टेक्सटाईलचा इतिहास, माझ्या वस्त्रप्रावरणाचा इतिहास लिहिणं मला आवश्यक आहे. म्हणून स्थानिक इतिहास लेखन संशोधन करणं म्हणजे अजिबात कमीपणा नाही, तर राष्ट्रीय इतिहासामध्ये एक भर घालण्याचा छोटासा संशोधकीय प्रयत्न आहे असं मला प्रतिपादन करावंसं वाटतं. त्याचबरोबर असे अनेक प्रयत्न यापूर्वी अनेक विभूतींनी केलेत. PhD आणि MPhil साठी स्थानिक इतिहास लेखनाचे अनेक असंख्य विषय उपलब्ध आहेत. ते फक्त आपण शोधूया. एक उदाहरण म्हणून सहज आपणासमोर मांडू इच्छितो. गोविंद सखाराम सरदेसाई या थोर रियासतकार इतिहासकारांनी मांडलेल्या रियासतीच्या 12 खंडांमध्ये म्हणजे मराठी रियासतीचे 8, मुसलमानी रियासतीचे 2 आणि ब्रिटिश रियासतीचे 2 अशा 12ही खंडांमध्ये अनेकदा कोणकोणत्या गावाचा इतिहास आला याची आपण फक्त क्रोनॉलॉजी तयार करा. कोणत्या किल्ल्यांचा इतिहास आला, त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांपासून म्हणजे संभाजीपुत्र शाहू यांच्यापासून तर दुसऱ्या बाजीराव पेशवा पर्यंतच्या या सर्वांच्या डायऱ्या शोधून काढल्या आणि या डायऱ्यांचं जर परिशीलन केलं तर आपल्या लक्षात येईल की कोणत्या सैनिकाला कसा पगार दिला जात होता, कोणत्या किल्ल्यांवर किती खर्च केला जात होता. उदाहरणार्थ छत्रपतींचे किल्ले, छत्रपतींच्या कोणत्या किल्ल्यावर कधी आणि कसा खर्च केला जात होता, या किल्ल्यांवर पाणी कसं राहत होतं, त्याविषयीची एक शास्त्रशुद्ध परंपरा कशी होती. सचिन जोशी यांनी मांडलेल्या किल्ल्याच्या दुर्ग स्थापत्याच्या आढाव्याप्रमाणेच मिलिंद पराडकर यांनी घेतलेला रायगडचा वेध, शांताराम विष्णू आवळसकरांनी घेतलेला रायगडाच्या जीवनगाथेचा वेध, अशा किती ग्रंथांची नावं आपणासमोर मांडू शकतो. खूप आहेत, अनेक आहेत. मित्र हो, ही सगळी इतिहास लेखनाची मांडणी आपल्यासमोर करत असताना मी आता या व्याख्यानाच्या उत्तरार्धात येतो. या संपूर्ण मांडणीमध्ये माझं स्वतःच म्हणजे लहू गायकवाडांचं काय आहे तर अतिशय नम्रपणाने सांगू इच्छितो, माझा वेळ आणि माझी वाणी या दोनच गोष्टी माझ्या आहेत. बाकी आपणासमोर जे सर्व काही मांडलं ते सर्व श्रेय
मला आतापर्यंत शिकवणाऱ्या आणि संशोधकीय वाटेवर घेऊन जाणाऱ्या सर्व मार्गदर्शकांच्यामुळे शक्य झालं. सर्व ग्रंथांच्या वाचनामुळे शक्य झालं. त्याचबरोबर आजच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं आपणाशी बोलत असताना आणि भाषणाचा शेवट करत असताना मला काही मान्यवरांच्या नावाचा उल्लेख करणं आवश्यक आहे. ते म्हणजे सर्वप्रथम ICHR या संस्थेचे पदाधिकारी. मला कधी आयुष्यातही वाटलं नव्हतं की ICHR सारख्या नामांकित इतिहास संशोधन संस्थेच्या एका वेबसाईटवर आपल्याला भाषण देता येईल. 2012 साली जेव्हा मी ICHR च्या वेस्टर्न झोन मध्ये बेंगलोर येथे स्थानिक इतिहास कसा लिहावा याविषयीचं 21 दिवसाचं संशोधकीय प्रशिक्षण घेतलं, तेव्हापासून मला स्थानिक इतिहास लेखनाचा ध्यास लागला. त्या ठिकाणी मला सर्वतोपरी मदत करणारे आमचे मित्र डॉक्टर SK अरुणी, इतिहास संशोधनाच्या वाटेवर घेऊन जाणारे प्राध्यापक डॉक्टर राजा दीक्षित, माननीय अरुणचंद्र पाठक, माननीय निलेश जाधव सर, ज्यांच्याशी अनेकदा माझा टेलिफोनिक टॉक संवाद होतो, माननीय ज्योत्स्ना अरोरा मॅडम, ज्यांनी मला मेल पाठविला, आमंत्रण दिलं. त्याचबरोबर पुनश्च एकदा पूर्वी उल्लेख केला तरीही ICHR या संस्थेशी संबंधित असलेले सर्व पदाधिकारी या सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करून मी आपली रजा घेतो. पण त्यापूर्वी या व्यासपीठावरून बोलणं हा माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील सर्वोच्च गौरव आहे असं मी समजतो. म्हणून वर उल्लेख केलेल्या सर्वांचे प्रेमपूर्वक अंतकरणपूर्वक धन्यवाद मानतो आणि संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दात माझी भूमिका व्यक्त करून मी थांबतो. तो अभंग असा आहे, फोडिले भांडार धन्याचा तो माल, फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भारव आहे, मी तो हमाल भारव आहे. आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.